सूर्य चंद्र असेपर्यंत भारतीय संविधान कुणीच बदलू शकणार नाही। सत्तेत आल्यावर संविधानाला आम्ही कुणालाही हात लावू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। हिंगोली लोकसभा मतदारसंघात संघातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ 21 रोजी दुपारी 4 वाजता गोंडराजे शंकर शहा रघुनाथ शाह विचार मैदानावर जाहीर सभा झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आमदार भीमराव केराम, हिंगोली मतदारसंघाचे प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, डॉ. अशोक पाटील सूर्यवंशी, आमदार नामदेव ससाने, ॲडव्होकेट शिवाजी माने, सुधाकर भोयर, श्यामभारती महाराज, संध्याताई राठोड, आजी ईसा खान, धरमसिंग राठोड, सचिन नाईक, अशोक नेमानीवार, अनिल तिरमनवार, श्रीनिवास नेमानीवार, विनोद भरणे, बालाजी आलेवार, बालाजी मुरकुटे, सूरज सातुरवार, संतोष चन्मनवार, संदीप केंद्रे आदीसह शिवसेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई, पिरिपा पक्षाचे पदाधिकारी नेते उपस्थित होते। पुढे बोलताना श्री फडणवीस म्हणाले की पैनगंगा नदीवर उच्च पातळीचे बंधारे होत आहेत। यामुळे नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे या जिल्ह्याचे चित्र बदलणार आहे। पैनगंगा नदीवर होणाऱ्या चिमटा धरणाचे कामही निवडणुकीनंतर मी मार्गी लावतो, प्रास्ताविक आमदार भीमराव केराम यांनी केले। यावेळी उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी आपली भूमिका विशद केली। सभेच्या सुरुवातीला संध्या राठोड, माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने यांच्यासह अनेकांची भाषणे झालीत। आपल्या भाषणातून त्यांनी महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले। सभेचे प्रास्ताविक नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी केले। यावेळी दादाराव टारपे, बाबूराव केंद्रे, प्रतीक केराम, मारुती सुंकलवाड, वैजनाथ करपुडे, दिनकर चाडावार, व्यंकटराव नेमानेकर, भगवान हुर्दुके, ॲडव्होकेट रमण जायबाये, प्राध्यापक राजेंद्र केशवे, विवेक केंद्रे, संजय सेडाम, अजय चाडावार, शीतल भांगे, सुनील पाटील, स्वागत आयनीवार, सुनील मच्छेवार, अजय कदम, उत्तम पाटील जाधव, शेखर चिंचोळकर, बबलू नाईक, भावना दीक्षित, गंगूबाई परेकर, उषा धात्रक, विद्या पाटील, सुकेशनी कपाटे यांच्यासह माहितीचे घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना, भाजपचे बूथ प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता। या सभेसाठी 5000 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते। 40 अंश तापमान असल्यामुळे अल्पावधीत सुसज्ज शामियाने व आसन व्यवस्था करण्यात आल्यामुळे थंड पाण्याची व्यवस्था केल्यामुळे आयोजकांच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले। महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेले इंजिन आहे। त्यातील प्रत्येकजण स्वतःलाच इंजिन समजत असल्यामुळे प्रत्येकाची वेगळी दिशा झाली आहे, त्यामुळे त्याला गंतव्यच नाही। या उलट माहितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव इंजिन असून त्याला आपण वेगवेगळ्या पक्षाचे डबे जोडल्यामुळे ही गाडी विकासाच्या दिशेने सुसाट धावत आहे। देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी वैश्विक नेतृत्व गरजेचे आहे। म्हणून मी व्यक्ती व पक्षाकरिता मत मागायला आलो नसून देशाच्या सुरक्षित भवितव्याकरिता अर्थात मोदींसाठी मत मागायला आलो आहे। त्यामुळे यावेळी व्यक्ती व पक्ष न पाहता केवळ देशहितासाठी माहितीच्या उमेदवाराला निवडून द्या असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। फडणवीस पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले आहे। गरिबांसाठी घरकुल योजना, मोफत गॅस, शौचालय, हर घर नल, जनधन योजना, वयश्री योजना, तांडा विकास योजना, आदिवासींकरिता विविध योजना आदींचा पाडा वाचून यासाठी किती लाख कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला। बेरोजगार युवकांसाठी विनातारण मुद्रा लोन आदींचाही त्यांनी उहापोह केला। आमदार भीमराव केराम यांनी मागील 2.5 वर्षात महायुती शासनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी किनवट माहूर विधानसभा क्षेत्रासाठी दिलेल्या विकास निधीबाबत माहिती दिली। तर यामध्ये पैनगंगा नदीवरील बंधारे असतील, चिमटा धरण असेल किंवा विविध तांडे व वाडीसह शहरातील विकास निधी संदर्भात आमदार भीमराव केराम यांनी माहिती दिली। तर यामध्ये 2000 कोटी ते 2500 कोटीची विकास कामे किनवट माहूर या आदिवासी बंजारा बहुल तालुक्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे आमदार केराम यांनी सांगितले। तर माझ्या विरोधकांकडे या संदर्भात लोकांना सांगायला काही नसून ते माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत। परंतु किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील जनता सुजाण असून ती माझ्या विरोधकांच्या केविलवाण्या प्रयत्नांना बळी पडणार नाही। त्यामुळे यापुढेही किनवट तालुक्यातील विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून 100 खाटांचे सर्व सोयी सुविधायुक्त रुग्णालय मंजूर करायचे आहे असे आश्वासन यावेळी व्यक्त केले। तर मी एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला वाहून घेतलेला कार्यकर्ता असून यापुढे आजन्म देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच काम करेल अशी ग्वाही आमदार केराम यांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिले आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेली आहे. अक्रोड पुतळा सुद्धा आपण त्या ठिकाणी आणलेला आहे. काही थोड्या राजकारणी त्याच्या व्यत्यय निर्माण झालेला आणलेला पुतळा आणि मोठ्या जागेवर आपल्या ठिकाणी बसवता आलं नाही. बाजूच्या असणाऱ्या अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरणाचं टेंडर सुद्धा झालेल्या आचारसंहितेमुळे ते काम त्या ठिकाणी आणले. असे विकासाचं गतिमान नेतृत्व करणारं आपलं या राज्याचं नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या रूपाने या ठिकाणी या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. आणि तुमचं आमचं स्वप्नातलं तुमच्या आमच्या विकासाचं तुमच्या आमच्या सुखदुःखाच्या समरास होऊन त्या ठिकाणी अधिकाधिक ज्ञानांना शिवसेनेच्या कोट्यातून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोकांमध्ये गैरसमज आहे की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी मागच्या वेळेस कमळासाठी आपण या ठिकाणी मत मागितलेलं. आता हे धनुष्यबाण कसं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने या ठिकाणी चुकीचा गैरसमज या ठिकाणी करण्याचं काम करत आहे. आपण सांगितलं पाहिजे गावखेड्यामध्ये की महायुतीची असणारी धनुष्यबाण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचे असणारे धनुष्यबाण आहे. आणि उद्याच्या 26 तारखेला या धनुष्यबाण या निशाणीवर या ठिकाणी मतदान करायचं. कर्मचारी वसाहत जवळपास 140 कर्मचाऱ्यांचं एक बिल्डिंग वसाहतीचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्या ठिकाणी काम चालू आहे. सुसज्ज असे सार्वजनिक विश्रामगृह किनवट असेल, कुणकेश्वर असेल, मांडवी असेल या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे. विकासाची असणारी गंगा साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे म्हणून मी तुमच्या विकासासाठी मागितलं अगदी मोठ्या मनाने मोठ्या अंतकटाने या उपेक्षित शोषित गरीब माणसाच्या विकासासाठी जे जे असेल ते दान देण्याची दान साहेबांमध्ये आहे. आणि म्हणून हा आमच्यातला कार्यकर्ता सातत्याने त्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी प्रेरित होऊन त्या ठिकाणी काम करतो. तर भावांनो या ठिकाणी मुद्दा आवाजून मी उल्लेख केला पाहिजे. मी आणि माझा परिवार साहेबांचा माझ्या आयुष्यभर या ठिकाणी होण्याच्यासाठी मी त्याला व्यक्त करू शकतो. करोनाच्या काळामध्ये तुम्हाला आणि सगळ्या लोकांची सेवा करत असताना करोना संपल्यानंतर भावांनो मी करोनाबाधित झालो. साहेब हे माझे नेते आहेत, तुमच्या सगळ्यांचे नेते आहेत. परंतु मी 3-3.5 महिने नागपूरमध्ये दवाखान्यामध्ये आजारी असताना 2 माणसं त्या ठिकाणी माझ्या उपचारासाठी सातत्याने ठेवून मला खऱ्या अर्थाने योगदान देण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या परिवाराने माझ्यावर फार मोठे उपकार साहेबांचे या ठिकाणी आहे. आणि मग माझ्या श्वासामध्ये श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जिथं असेल साहेबांनी जसे सांगतील तशा पद्धतीचं आदेशाचं पालन करून त्यांच्या पाठीशी ताकीने एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहण्याचं त्या ठिकाणी मी काम करणार आहे. चुकीचा समज आणि गैरसमज करून या ठिकाणी काही मंडळी पक्षामध्ये सुद्धा पंचायत पक्षांतर्गत साहेब काम करतायत. त्यांना सुद्धा आपण सांगावा दिलं पाहिजे. एकत्रित या ठिकाणी मतभेद असतील तर एक समजदाराने या ठिकाणी मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. परंतु पक्षाने पक्षाच्या विचारधाराने पक्षाच्या नेतृत्वाला गालबोट लागेल, पक्षाने दिलेल्या आदेशाला त्या ठिकाणी आडकाठी निर्माण होईल अशा पद्धतीचं चुकीचं काम कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी होता कामा नये अशा पद्धतीच्या असणार आपण नेते म्हणून त्या ठिकाणी सूचना द्यावा ही आज माझी साधारण अपेक्षा आहे. साहेब या ठिकाणी खरं म्हणजे आचार ठिकाणी पूर्ण करायचा आहे. तो एक आचारसंहिता संपल्यानंतर साहेब ते मंजूर करण्यासाठी मला त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मागच्या काळामध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेला माहूर तालुक्याला एमएससीबीच्या अंतर्गत येणारा जो प्रलंबित आपला 132 हे जे काय होते एमएससीबीचा जे प्लांट होता त्याचं सुद्धा आपण उद्घाटन साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी मंजूर केल्यावर आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे विद्युतचा असणारा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निकालीला असे कितीतरी विषय कितीतरी प्रश्न आहेत जे प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी मी मागत होतो साहेब देत होते आणि विकासाची गंगा या किनवट माहूर भागामध्ये त्या ठिकाणी आता ते निरुत्तर झाले. कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नाही. एक सांगतो भावांनो या सगळ्या माध्यमातून एकही ग्रामपंचायत असेल की ज्या गावामध्ये 50-60 कोटी 50-60 लाख 1 कोटी 1.5 कोटी एवढे निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना आहे. म्हणून मला आग्रहाची विनंती आहे माझ्या नेतृत्वाने मला एवढं विश्वासाने ही निधी आपल्याला दिलेली आहे. त्या विश्वास सार्थ करण्यासाठी म्हणून भाऊरावजी कोळीकरांच्या पाठीमागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहायचं आहे. दुसरं एक माझी छोटीशी मागणी आहे साहेब, अतिशय मागासलेला भाग असल्यामुळं जवळपास 75 ते 60% लोक ही कॅन्सर आणि वेगवेगळ्या आजाराने त्या ठिकाणी ही माणसं आहे. आणि या ठिकाणी कॅन्सर सारखं हॉस्पिटल सुद्धा होणं अतिशय गरजेचं आहे साहेब. आणि 2-3 जे पोलीस स्टेशन जसं किनवटचं पोलीस स्टेशन आपण दिलं त्याच पद्धतीने माझा इस्लामपूर असेल सिंदखेड असेल की पोलीस स्टेशनचे सुसज्ज इमारती त्या ठिकाणी करण्यासाठी मला निधी उपलब्ध दिल्याच्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपल्या आपण मला सहकार्य करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. निधीच्या संदर्भामध्ये या किनवट माहूर भागामध्ये मी दाव्याने सांगतो
कुठलीही आकडेवारी माझ्या पुढे कोणी विचारत असतील तर मी आणण्यासाठी समर्थ आहे. एवढी भरघोस निधी, भरपूर अशा पद्धतीचा असणारा विकासाचा मी जे अनुशेष होता ते सांगितलं साहेबांनी पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार याच्यासाठी मानत नाही. हेच आशीर्वाद, हेच प्रेम, हाच जिव्हाळा त्यांनी सातत्याने एक मुलासारखं माझ्या पाठीशी त्यांनी ठेवावा एवढं त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, उद्याच्या 26 तारखेला जे महायुतीचे उमेदवार आहे बाबुरावजी कोळीकर यांची असणारी निशाणी, महायुतीची असणारी निशाणी, फडणवीस साहेबांची असणारी निशाणी, एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी, कवाडे साहेबांची असणारी निशाणी, त्यानंतर आठवले साहेबांची असणारी निशाणी, त्या निशाणी धनुष्यबाण या निशाणीवर आपण बटन दाबून त्या ठिकाणी आशीर्वाद दिला पाहिजे. दुसऱ्या बाजूने मागासवर्गीयांच्या समाजामध्ये एक गैरसमज तुम्ही चुकून काढून लावलं पाहिजे. हे देशामध्ये नवीन आपल्या भागामध्ये चांगल्या जात आहे. मी सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये लहानाचा मोठा झालेला कार्यकर्ता आहे. मला खात्रीनं सांगतो त्या ठिकाणी गेली 35-36 वर्षे पोटच्या मुलासारखं, पाठच्या भावासारखं आपण सगळ्या लोकांनी सांभाळ केला. कुठेही दगापचा, कुठलाही विश्वासघात करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं नाही. आणि माझ्या विश्वासावर, माझ्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. आपलं कुठलं संविधान या ठिकाणी बदलणार नाही, आपलं कुठलं आरक्षण या ठिकाणी कोणी संपून जाणार नाही, आपल्या कुठल्या प्रकारचा दगाफटका होणार नाही. चुकीचा अपप्रचार, अविश्वासाचं वातावरण निर्माण करून गैरसमज निर्माण करण्याचं काम हे लोक करतात. यापासून आपण सतर्क राहिलं.